मित्रांनो, आजची शेती म्हणजे केवळ नांगर आणि पाणी नाही, तर ती आहे तंत्रज्ञान, ऊर्जा आणि उद्योजकतेची नवी क्रांती. ड्रिप इरिगेशन, सोलर एनर्जी, स्मार्ट फार्मिंग या सगळ्या माध्यमातून शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर होतीये. आणि या सत्रामध्ये आपण तेच पाहणार आहोत. आधुनिक शेतीतले नवे ट्रेंड्स, तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर आणि कृषी क्षेत्रात उद्योजकतेच्या नव्या संधी. विशेषतः आजचा तरुण वर्ग शेतीकडे करिअर आणि बिझनेस म्हणून कसा पाहतो हे देखील या चर्चेतून आपल्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू. चला तर नव्या शेतीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकूया. मात्र त्यापूर्वी आपण पाहणार आहोत काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा. मी पूर्वी फूड प्रोसेसिंगमध्ये जॉब करायचो, स्वतः फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे. मी जॉब सोडून आता नव्याने पंतप्रधान अन्न प्रक्रिया सूक्ष्म योजनेच्या अंतर्गत फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय मागील वर्षापासून चालू केला आहे. या व्यवसायामध्ये मी वेगवेगळ्या फळांवर प्रोसेस करून त्याचा गर वर्षभर साठवतो आणि तो आईस्क्रीम कंपनी, ज्यूस कंपनी, डेअरी इंडस्ट्री, बेकरी इंडस्ट्री यांना सप्लाय करतो. यामध्ये आम्ही आंबा प्रोसेसिंग, सीताफळ प्रोसेसिंग, जांभूळ प्रोसेसिंग, पोमोग्रेनेट या फळांवर प्रक्रिया करतो. आमच्या कंपनीमध्ये आम्ही साधारणतः 10 महिला भगिनींना आणि 5 पुरुषांना सतत नोकरी देतो आहे. त्यामुळं 10 लोकांना कंटिन्यू आमच्याकडं व्यवसाय भेटतो आहे, काम भेटतं आहे. तर आपण हे कांदा फ्लेक्स केलेला आहे, घरीच निर्जलीकरण केलेला आहे. कांदा फ्लेक्स, कोथिंबीर फ्लेक्स केलेला आहे, टोमॅटो फ्लेक्स केलेला आहे. असे 15 प्रकारचे पूर्ण फ्लेक्स करून हे सगळे मसाल्यांमध्ये आपण वापरतो. पारंपरिक पद्धतीनं जात्यावर सगळे मसाले बनवतो आणि 16 प्रकारचे ते 28 प्रकारचे सगळे प्रकारचे मसाले आहेत. आणि हे सगळे मसाले पूर्ण भारतभर, अमेरिका, फ्रान्सपर्यंत सगळे मसाले जातात. पारंपरिक पद्धतीचे घरगुती आणि आरोग्यदायी मसाले शेफ मसाल्याचा ब्रँड आहे. वार्षिक टर्नओव्हर आपला साधारण एक 25 ते 30 लाख रुपयाचा वार्षिक टर्नओव्हर होत आहे. संगोपन, संवर्धन आणि वंशशुद्धीकरण या मूळ हेतूने ही गोशाळा आम्ही 2019 मध्ये चालू केली. गोशाळा ही आत्मनिर्भर व्हावी यासाठी विविध प्रकारचे उत्पादन हे गाईच्या शेणापासून तसेच गोमूत्रापासून व्हावेत यासाठी आम्ही मागच्या काही वर्षापासून प्रयत्नरत आहोत. आम्ही तूप आणि दूध याच्या माध्यमातून आमचा वार्षिक टर्नओव्हर जो आहे तो 25 लक्ष रुपयापर्यंत गेलेला आहे. आम्ही गाईच्या शेणापासून विविध आर्टिफॅक्ट्स ज्याला आपण म्हणतो ते देखील बनवत आहोत. ह्याला चांगली मागणी सध्याच्याला आहे. आमची कंपनीची स्थापना 2020 पासून सुरू झाली आहे ब्रँडमध्ये आदर्श डेअरी नावाने. आतापर्यंत शेतकऱ्याकडून 335 सभासद अंतर्गत आम्ही आज काम करतो आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळावा या उद्देशानं ग्रामीण भागातच कंपनी स्थापन करून रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर आता आमचे 45 प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. सुरुवातीला 1-2 प्रोडक्टपासून सुरुवात केली, पण आता साधारणतः 4 ते 5 वर्षापर्यंत 45 प्रोडक्टपर्यंत सुरुवात झाली आहे. आमचं मार्केट आज संभाजीनगर जिल्ह्यात 7 तालुक्यात, त्याचबरोबर बुलढाणा असेल, धुळे असेल, जळगाव असेल, असे साधारणतः 5 जिल्ह्यामध्ये आता काम करतो. वार्षिक टर्नओव्हर आमचा कंपनीचा 3 ते 3.5 CR आता वार्षिक टर्नओव्हर आहेच. मी सारथी या संस्थेतून पहिले ड्रोन पायलट प्रशिक्षण घेतले. त्याच्यानंतर मला कृषी विभागामार्फत जिल्ह्यातला पहिली सबसिडी, कृषी पद्धतीवर सबसिडी भेटली. आता माझं पाटी जागेवर ड्रोन सर्व्हिसेस नावाने मी पूर्ण जिल्हाभरात स्प्रेची सर्व्हिस देतो. याने शेतकऱ्यांना वेळेची बचत होते, पाण्याची बचत होते. जे हानिकारक औषधे त्यापासून शेतकऱ्यांचं संरक्षित होते. या माझ्या सर्व ड्रोन सक्सेस स्टोरीची AIF ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड दिल्ली यांनी माझी दखल घेऊन त्यांनी एक माझी सक्सेस स्टोरी करून मला पुरस्कारासाठी त्यांनी सन्मानित करून आमंत्रित केलेलं आहे. मंडळी, उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय उभारणं नाही, तर कल्पनांना वास्तवात उतरवत समाजासाठी मूल्य निर्माण करणं आहे. अशाच विचारांना कृतीत उतरवणारे एक प्रेरणादायी नेतृत्व आज आपल्यासोबत आहेत. पर्ल एंटरप्राइजेसचे CEO आणि माधुरी सोलारचे प्रमुख प्रेरणास्थान श्री संजय देशमुख सर. अनेक आव्हानांना सामोरं जात मेहनत, जिद्द आणि निष्ठेच्या बळावर त्यांनी सौर ऊर्जा क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. कार्यक्षम आणि शाश्वत सोलार प्रोजेक्ट्स उभारण्यावर त्यांचा ठाम भर असून गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकलाय. त्यांचा प्रवास हा केवळ उद्योगातील यशापुरता मर्यादित नाही, तर प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. आत्मविश्वास आणि सातत्य असेल तर कोणतंही स्वप्न साकार करता येतं.
हरित ऊर्जा आणि शाश्वत भविष्यासाठी सातत्याने योगदान देत सोलार क्षेत्रात उत्कृष्टतेचे नवे मापदंड निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय श्री संजय देशमुख यांचं. मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं. आणि मी माझे सहकारी भूषण करंदीकर यांना विनंती करते की त्यांनी संजय देशमुख सरांची मुलाखत घ्यावी. धन्यवाद जान्हवी. खरं तर आपण जसं सुरुवातीला या सेशनच्या म्हटलं की आधुनिक शेतीचा नेमका अर्थ काय आणि त्याच्या संकल्पना काय, यासाठी आपण या सगळ्या मान्यवरांकडनं त्यांचे अनुभव आणि त्यांचा एकूणच प्रवास जाणून घेणार आहोत. सर, आपलं मी मनापासून स्वागत करतो. सुरुवातीला आम्हाला सांगाल की आता आधुनिक शेती म्हणजे त्यात अनेक प्रकार आहेत. आधुनिक शेती आली किंवा ती पद्धत बदलली म्हणजे नेमकं काय झालं असं आपल्याला वाटतं? पहिल्यांदा मी आपल्या टी व्ही नाईनचं धन्यवाद मानतो की तुम्ही सोलर सेक्टरमध्ये काम करत असताना इवन मी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्येही काम करतो, मला निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. ॲक्च्युली की सोलार आपण आधुनिक शेती जसं म्हणतो, म्हणजे सक्सेसचं जर आपण डेफिनेशन पाहिलं तर प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. कोणाला एखादी छोटी गाडी घेतली की त्याला सक्सेस झाल्यासारखं वाटतं, कोणी त्याच्यापेक्षा मोठी गाडी घेतली, कोणाला घर घेतलं. तसं आधुनिक शेतीला सुद्धा कोणासाठी काय करतो, म्हणजे कोणत्या सेक्टरमध्ये तो काम करतो आहे, कोणत्या पद्धतीचं आत्ता काम करतो आहे आणि ते काम करत असताना कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी तो वापरतो आहे. इंडस्ट्रीमध्ये कसं की ऑटोमायझेशन आहे, तसं शेतीमध्ये सुद्धा ऑटोमायझेशन आहे. परंतु फक्त ऑटोमायझेशन म्हणजे आधुनिक शेती नाही आहे. की बियाणं आज रोज वेगवेगळे बियाणं येत आहेत, वेगवेगळे व्हायरस येत आहेत, तसे औषधंही नवीन नवीन येत आहेत किंवा टेक्नॉलॉजी चेंज होते. म्हणजे आज मल्चिंगचा वापर केला जातो. त्याप्रमाणे की आपल्याला कोणत्या सेक्टरमध्ये काम करायचं आहे त्याप्रमाणे किंवा कोणत्या प्रकारच्या, तर पिकांचे प्रकार खूप आहेत. मग त्या पिकांच्यामध्ये येणाऱ्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत किंवा नवीन जे येणारे चेंजेस आहेत, हे असं मला वाटतं, म्हणजे की बरेचसे तज्ज्ञ आहेत त्यामुळे त्यांचं मत थोडंसं वेगळं असू शकतं, माझं मत थोडंसं वेगळं असू शकतं की त्यांना त्या सेक्टरमध्ये त्या लोकांच्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या नाविन्य गोष्टी इझिली अवेलेबल करून देऊ शकतो किंवा मला मगाशी सांगितलं तसं काही ट्रेनिंग्स अरेंज करू शकतो किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रोग्रॅम, सक्सेस स्टोरीज देऊ शकतो का. तर हे जोपर्यंत आपल्याला डिफाईन करता येत नाही तोपर्यंत खरं तर कालच्या सेक्टरमध्ये काम करणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. खरं तर समृद्ध शेती जर आपण म्हणतो, आता बरेचदा शेती म्हटलं की पहिल्यांदा आपण नकारतेपणाने पाहतो. माझं असं एक मत आहे की कोणताही स्पोर्टमॅन तयार करायचा असेल तर आपण त्याला लहानपणापासूनच त्या फील्डमध्ये ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो. साधं पॉप्युलर क्रिकेट आहे, कोणालाही सचिन कुठं विराट बनायचं असं की त्या क्लबमध्ये देतात, त्यांना कंटिन्युअस कोच दिला जातो, तेवढं कॉन्सन्ट्रेट केलं जातं. इवन घरातले आईवडील ते, पण शेतीसाठी कोणी करत नाही. आज आपण पाहिलं असं एकही व्यक्ती कोणी आजपर्यंत आली नाही की यांनी सांगितलं की मी माझ्या मुलाला शेतीमध्ये डेव्हलप करतो. कारण का की शेती म्हटलं की नाकारतेपणाचं सुरुवात होते. म्हणून आपण काय करतो की शेती करण्यासाठी की जसं म्हटलं जातं की पॉझिटिव्ह थिंकिंग कॅनॉट गिव्ह द गॅरंटी ऑफ द 100% सक्सेस, पण निगेटिव्ह थिंकिंग गिव्ह द 100% फेल्युअर. त्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने थोडंसं वेगळ्या विचाराने जोपर्यंत आपण पुढे जात नाही तोपर्यंत आधुनिक शेतीला कुठे महत्त्व येणार नाही. इंडस्ट्री आहे म्हणजे आधुनिक शेती असं नाही आहे. शेती करताना पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हनेस क्रिएट केला गेला पाहिजे की जेव्हा मी शेती करेन तेव्हा मला एक चांगला भाव मिळेल. ठीक आहे, मिळेलच असं नाही, पण कंटिन्युएशन असलं पाहिजे त्या शेतीमध्ये की ज्यामुळे तुम्हाला कधीतरी एकदा तो मिळतो. असं होत नाही कधीच, पण त्या येणाऱ्या यूथमध्ये जो पण कॉन्फिडन्स निर्माण होत नाही. म्हणजे आता हे ॲग्रिकल्चरची मुलं आहेत, पण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच आहे की मी कुठे जॉब करेन का, चांगला जॉब मिळेल का मला. पण अशा किती लोक आहेत की ज्यांना वाटतं की नाही मी याच्यामध्ये एक कोणता तरी एक सेक्टर घेतला. जसं त्या मॅडमनी पाहिलं की फूड प्रोसेसिंगमध्ये घेतलेलं आहे की आता तुम्ही ज्या इंटरव्ह्यूज दाखवल्या ज्या लोकांच्या, तसं कुठेतरी त्यांना लहान सुरुवातीपासूनच जोपर्यंत त्याच्या मनामध्ये देत नाहीत, मग त्यातल्या तो बारकावे जाणं, त्याला फंडिंग कुठून येतं पाहिजे, त्याच्या सक्सेस स्टोरीज पाहिजे, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आधुनिक शेतीकडे जाण्याला काही अर्थ नाही. म्हणजे आपण ज्या पद्धती म्हणतो, म्हणजे जसं आत्ता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे शेती केली जाते, त्यात सौर ऊर्जेचाही वापर होतो. म्हणजे सौर पंप असतील किंवा वेगवेगळ्या
ड्रोनसाठी लागणाऱ्या ज्या बॅटरीज असतील, त्याचे छोटे छोटे पॅनल्स असतील, त्याच्या आधारावरती आपण या सगळ्या गोष्टी करतो. मग त्यामध्ये ठिबक सिंचनसुद्धा येतं आणि अशा पद्धतीनं शेती करण्याची पद्धत बदलत गेली. पण शेतीकडे येण्याचा ओघ जो होता तरुणांचा, तो काही वाढताना दिसत नाही आहे सर. तर आता या आधुनिक शेतीच्या अवलंबामुळे तरुणांना शेतीकडे यावंसं वाटेल का? तुम्हाला काय वाटतंय? डेफिनेटली. खरं तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की मी सोलरमध्ये काम करतो. आता मॅडमने सांगितलं तसं की सोलरमध्ये माझ्या मोर दॅन 35,000च्या वरती इन्स्टॉलेशन्स आहे. खरं तर आता हे अपॉर्च्युनिटी सोलरमुळे तयार झालेले. ते बरेचदा शेती करण्यासाठीचे प्रॉब्लेम्स काय आहेत, तर मुळात पाणी आहे पण तिथे वीज इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नाही आहे किंवा जनसेट वापरून ती परवडत नाही. तर या लोकांच्यासाठी आता शेती करणं थोडंसं सुलभ झालं. मी अजून तिथूनही पुढे जाऊन सांगतो की टेक्नॉलॉजीचा वापर जर प्रॉपर केला तर आता शेततळे असतात. मी माझ्याकडे लिमिटेड सोर्स आहे पण त्याच्यामध्ये सोलर पंप जर वापरले आणि त्याला जर ड्रिपची साथ दिली तर 100% तुम्हाला या केसमध्ये चांगलं उत्पन्न आहे तिथे काढता येऊ शकतं. दुसरं कसं की क्रॉप पॅटर्न जोपर्यंत बदलत नाही तुम्ही किंवा स्टडी करत नाही मार्केटमध्ये की माझ्याकडे जर का पाणी अवेलेबल असेल तर ते किती दिवस टिकणार आहे. शेततळ्यासाठी मी बोलतो आहे. 100% जिथे पाणी अवेलेबल असतं नेहमी त्यांच्यासाठी काय हा प्रश्न नाही. तर तो जोपर्यंत तुम्ही स्टडी करत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस होणं थोडंसं मुश्किल आहे. दुसरं असं की मी स्वतः जेव्हा मी शनिवार रविवार शेतामध्येच असतो. प्रत्येक शनिवार रविवारी मी स्वतः शेती करतो. तर माझं हे आहे की ठीक आहे आपण नेहमीच निगेटिव्ह बोलतो की शेती केली जात नाही, पण तुम्ही जर त्यांच्यात इंटरेस्ट निर्माण केला तर मी असं स्वतः ठरवलेलं आहे की 100 लोक तरी अशी यूथ असं तयार करतो की ज्या खेडेगावातून शहरात आले, नोकरी करतात, व्यवसाय करतायत, त्यांना परत खेडेगावामध्ये परत जाऊन त्यांना शेतीमधला इंटरेस्ट तयार करू. आणि अशी काही लोक आत्ता मी तयार केलेले आहेत. मी नावासहित त्यांच्या सक्सेस स्टोरीज देऊ शकतो. त्यांचं आता मध्ये यांनी पण एक आपल्यामधल्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला, त्यांच्यासाठी मी परत सांगेन की जर का पहिल्यांदा इंटरेस्ट जोपर्यंत तुमचा तयार होत नाही तोपर्यंत कोणतंही तुम्ही काम करत नाही. लाईक द सब्जेक्ट लाईक द टीचर म्हणतात की जो विषयामध्ये मुलाला जास्त गुण आहे त्याला तुम्ही विचारा, त्याला तो टीचर आवडतच असतो. तसा आहे शेतीचा इंटरेस्ट जनरेट करा, तो परत गावी येईल, परत आईवडिलांशी संवाद साधेल. मी अशी उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही फोन करून विचारा की त्यांच्या आईवडिलांचे फोन येतात मला की अरे बाबा यांनी शेती करायला सुरुवात केली, आता विचारतो आज हे काम झालं का, ते झालं का. म्हणजे रोज संवाद सुरू झाला गावी. म्हणजे महिना 6-6 महिन्यातून जाणारे 15 दिवसाला 8 दिवसाला महिन्याला गावी चालायला लागले. असं नाही की होतच नाही असं नाही, पण त्याला थोडा वेळ द्यावा लागेल, त्यांना समजावून सांगायला लागेल. मी त्यांना सांगतो की तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने शेती करू शकता का, कारण का तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट पॉवर जनरेट झालेली असते. आपण निगेटिव्ह बोलतो ही गोष्ट ठीक आहे, पैसे नाही आहेत, शेतीतून पैसा मिळत नाही आहे, होत नाही, हे ठीक आहे, पण मिळू शकतात हे जेव्हा त्यांना दाखवून देऊ आपण तेव्हा 100% मी तुम्हाला सांगतो की अशी आज न उद्या हळूहळू चेंज. जसं ग्रामीण भागातून शहरात येतात, मी तुम्हाला सांगतो मग या TV9ला की काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये लागतील, वेळ लागेल, पण परत शहरातून गावाकडे लोक जातील जेव्हा शेतीशिवाय हा पर्याय राहिलेलाच नाही. फक्त तो बिझनेस म्हणून करायला पाहिजे. जर का मी नेहमी सांगतो माझ्याबरोबर जे काम करतात त्यांना की ऑफिसला जाताना जर का 9चं टायमिंग असेल तर 9ला पोचता. सुट्टी घेता येत नाही, ऑफिसचे कामं इम्पॉर्टंट असेल तर सुट्टी मिळत नाही. सेम तुम्ही शेतामध्ये जाताना जर ऑफिससारखं जा, वेळेवर जा, म्हणजे पुढारी पण सोडा. म्हणजे आता आज यूथ पाहतो आपण बऱ्याच, आता सॉरी मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, पण अशा ठिकाणावर न जाता मी माझी शेती ऑफिससारखी जर केली, भाव मिळणे न मिळणे कदाचित प्रत्येक वेळेसच भाव मिळत नाही असं होत नाही. कधी मिळतो कधी मिळत नाही. कंपनी जो चालवतो त्यालाही कधी अपडाऊन्स असतात. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यवसायात अपडाऊन्स आहेत. पण तुम्ही डाऊनलाच जाऊन फक्त जर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार असाल तर तुम्हाला कधी पॉझिटिव्ह न्यूज मिळणार नाही. पॉझिटिव्ह विचार करा. एक लॉटरी जरी लागली, एकदा जरी तुम्हाला भाव मिळाला तर 5 वर्षाचा तुम्हाला येतं. तर आम्ही त्यांना सांगतो की पॉलिहाऊस द्या. म्हणजे मी गव्हर्मेंटनं तर म्हणजे काय तुमच्या थ्रू हा संदेश देतो की प्रत्येक फॅमिलीला एक 10 गुंठ्याचं का होईना 20 गुंठ्याचं एक सबसिडाईज पॉलिहाऊस द्या.
म्हणजे आज आपण जे पाहतो की पाऊस पडला, गारांचा पाऊस पडला, वादळ आलं, याच्यामधून कमीत कमी त्याचे 10-20 गुंठेची शेती वाचले. एक्झॉटिक जर केले तर त्याला माझ्याकडं सक्सेस स्टोरी आहेत. 7 ते 8 लाखाचा 10 गुंठ्यामध्ये व्यवसाय होऊ शकतो. साधारण 3 लाख जरी गेले तर 6 लाख रुपये राहतात. 6 लाखाचा अर्थ असं होतं की 50,000 रुपये मंथली सॅलरी विदाऊट डिडक्शन. पण तो कॅल्क्युलेशन करून करायला पाहिजे. छोटे छोटे व्यवसाय आहेत, पण त्याच्यासाठी तुम्ही कॅल्क्युलेशन करून हे सगळं करायला पाहिजे. मी दुसऱ्याने केलं म्हणून मी करण्यापेक्षा माझा इंटरेस्ट त्यात असला पाहिजे. मग तुम्हाला ऑटोमॅटिक नवीन टेक्नॉलॉजीविषयी, नवीन मार्केटविषयी, नवीन कॉन्टॅक्टविषयी ऑटोमॅटिक माहिती कळते. खरं सर, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात आणि तुम्ही खूप मोठं काम करताय. खरं तर जे गावाकडनं शहरात गेले, ज्यांची शेती आहे पण त्यांना ती शेती करायची नाही आहे, त्यांना तुम्ही परत उद्युक्त करताय शेती करण्यासाठी. अशी काही उदाहरणं आहेत आमच्या बघण्यामध्ये की ज्यांच्याकडे शेती नाही आहे पण त्यांना शेतीमध्ये काहीतरी करायचं आहे. तर अशी जी मंडळी आहेत त्यांना तुम्ही काही सल्ला देऊ इच्छिता का? 100% मी याच्याबद्दल तर बोलेन, पण मला एक गोष्ट आठवली की जे मी अजून एक काम करतो आहे की आपण शेतीविषयी बोलतो, शेतीप्रधान देश आहे म्हणतो, पण माझा हा प्रश्न आहे की शहरामध्ये जेवढे स्कूल आहेत, ह्या स्कूलमध्ये किती ठिकाणी हा सब्जेक्ट शिकवला जातो की काकडी लावल्यानंतर कसे येते, मिरची लावल्यानंतर कसे येते. म्हणून हाऊ टू ग्रो प्लांट नावाचा कन्सेप्ट आम्ही आणतो आहे की ज्यामध्ये सीड्स देतो आहे, सॉईल देतो आहे आणि फर्टिलायझर्स काय देतो आहे की त्याला पाहून ते सीड्सचं छोटं प्लांट कसं होतं आहे, प्लांटचं ट्री कसं होतं आहे, मग त्याला फ्लावर कसे येतात आणि कोणती भाजी, कोणतं फळ कसं लागतं त्याच्या आईवडिलांनाच माहीत नाही आहे. हे फॅक्ट आहे. म्हणून आम्ही इन्स्टेड ऑफ टेरेस तुम्ही हे करता त्याविषयी टेरेस गार्डनपेक्षा म्हणतो टेरेस फार्मिंग करा. हे दोन्ही बाजूनी मदत होऊ शकते. टेरेस फार्मिंग केलं तर शहरंसुद्धा ग्रीन दिसायला सुरुवात होती. आम्ही रेडीमेड प्लांट्स देतो सर. मी आत्ता रेडीमेड प्लांट देतो, रेडी टू हार्वेस्ट, कारण का त्याला तेवढा वेळ नाही आहे की ग्रो करण्यासाठी. म्हणून फुलं येईपर्यंत आम्ही आमच्याकडे वाढवतो आणि त्याला नंतर देतो. मग तो फळं घ्यायला सुरुवात होतो, मग त्याचा इंटरेस्ट वाढतो आणि मग तो त्याच्यामध्ये हळूहळू एकदा का फॅमिलीचा आला इंटरेस्ट वाढला, मुलांचा इंटरेस्ट वाढला की फॅमिलींचा आईवडिलांचा वाढायला सुरुवात होतो नॅचरली. तर या पद्धतीचा सुद्धा एक प्रोग्राम आम्ही राबवतो शेतकऱ्यांसाठी. कारण जोपर्यंत स्टुडंट शिकत नाही आहेत तोपर्यंत परत पुढची पिढी कशी जाणार? त्यांना तुम्ही कुठंच करत नाही. आज शेतामध्ये कोण जातं? अरे शिकत नाही ना, पाठव त्याला शेतं. शिकलेला मुलगा एक भाऊ जातो तिकडे. माझं चॅलेंज आहे, जो भाऊ कमवतो त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही कमवायला पाहिजे. पॉसिबल आहे, शेती तेवढी आहे, पण तुम्ही प्रामाणिकपणे तेवढा वेळ आणि चांगल्या प्रकारचे जर नियोजन केलं तर 100% हे सुद्धा होऊ शकतं. आणि नवीन पिढीसाठी मी सांगेन की इंटरेस्ट जर वाढवायचा असेल तर तुम्ही सुरुवातीपासून म्हटलं की तुम्ही अगोदरच ठरवा की मला शेती करायची आहे आणि मग व्यवसाय करायचा, शेतीतला व्यवसाय करायचा. म्हणजे प्रॉब्लेम्स खूप आहेत, पण तुम्हाला काय करायचं हे जर माहीत असेल तर चांगले चांगले शेतकरी, मी म्हणतो की आज आपण एका बॅचमध्ये जर IAS-वाले शिकतात तर सांगतात हे माझे बॅच आहेत. हे ॲग्रिकल्चरवाले ज्या दिवशी सांगतील की आमचे 50 बिझनेसमध्ये हा माझा बॅच आहे, तो माझा बॅच आहे, ज्या दिवशी सांगतील की जेव्हा हे लोक जेव्हा बिझनेस सुरू करतील किंवा शेती करतील, शेती म्हणजे नुसता बिझनेस म्हणजे फॅक्टरी नाही आहे. तुम्ही जेव्हा त्याचं उत्पन्न काढा, एकत्र येऊन जेव्हा शेती करा तेव्हा शक्य आहे या गोष्टी. म्हणजे सर्व जर एकत्र 9-10 शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी जर एकाच प्रकारचं जर केलं, कंपनीशी टायप केलं, आज भरपूर चेन अशा आहेत की त्यांना आपण टायप करून एक गॅरंटी जर त्यांची रिक्वायरमेंट एक असते की मला कंटिन्युअस सप्लाय मिळाला पाहिजे. मग हे जर आपण देऊ शकलो तर 100% सर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला शेतीमध्ये भरपूर क्रांती झालेली दिसेल. पण त्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग आणि कंटिन्युअस एफर्ट्स या 2 गोष्टींची फक्त रिक्वायरमेंट खूप आहे. खरं सर, म्हणजे जसं तुम्ही म्हणता की एक व्यावसायिक दृष्टिकोन जर शेतकऱ्यांनी अंगीकारला, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की सकाळी 9 वाजता ऑफिसला पोचायचं असतं, ज्या वेळेत तुम्हाला शेतावर पोचायचं आहे, जशी रिक्वायरमेंट असेल, म्हणजे तुम्हाला काय पाणी द्यायचं असेल, काय तुमची कामं ठरलेली असेल, जर तसं तुम्ही फॉलो केलं तर शेती पुन्हा एकदा तुम्हाला चांगल्या उत्पन्नाकडे आणि समृद्धतेकडे घेऊन जाऊ शकते. पण आता जसं आपण म्हणतो की आधुनिक शेती येते आहे, तंत्रज्ञान थोडंसं बदलतं आहे, तर ते अंगीकारायला काही अडचणी आहेत का नवीन या सगळ्या तंत्रामध्ये? तर त्या नेमक्या काय आहेत? कोणतीही टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला एकच अडचण असते, एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट असते की जे आपल्याकडे म्हणजे आपण निगेटिव्ह नेहमी विचार करत, पण थोडंसं टेक्निकली आपल्याला सायकॉलॉजिकल आपण काय म्हणतो की ह्या गोष्टी दुसऱ्याने करून दे मग मी करतो, कारण ती इन्व्हेस्टमेंट करायची किती, त्याला एक लिमिटेशन्स राहतं. आणि दुसरं मग शेवटी तो एक प्रश्न येऊन थांबतो, तो माझा भाव मिळेल का त्याला.
आता असं काय की ठीक आहे की ज्या फलोत्पादित जे आहेत फळं वगैरे आहेत त्यांना मी समजू शकतो, पण अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांच्यासाठी तुम्ही जर हे नवीन टेक्नॉलॉजी जर वापरली, जसं मी म्हटलं की टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त ॲडव्हान्स ॲटोमेशन नाही आहे की नवीन वियाणं आहेत किंवा नवीन नवीन प्रोसेस. आज आपण पाहतो आंबा कोकणापेक्षा तर बाहेर विदर्भ मराठवाडा इकडे सुद्धा प्रचंड आंबा चं पीक येत आहे. तर असे जे चेंजेस आहेत हे डेअरिंग करून ज्या दिवशी लोक करतील त्यावेळेस 100% यामध्ये आपल्याला आणि ॲडव्हान्स करायचं म्हणजे काय आहे की थोडेसे टेक्नॉलॉजीज वाईज यूज करायचं आहे. म्हणजे ड्रीप जर मी वापरलं आणि ड्रीप ऑटोमेशन केलं, मी नेहमी सांगतो की जिममध्ये जर आपण जातो तेव्हा इन्स्ट्रक्टर आपल्याला जे काय जसं प्रोटीन सांगितलं मॅडमनं, प्रोटीन घ्यायला पाहिजे, तसं त्या झाडाला त्या तो सुद्धा एक प्रकारचं जीवच आहे. त्याच्यावर तुम्ही हवं तेवढं जेव्हा पाणी द्याल, म्हणजे पाडानं पाणी देण्यापेक्षा जर ड्रिपनं पाणी दिलं आणि वेळेवर पाणी दिलं, मी तर म्हणतो की दिवसातून 2 वेळा का नाही देत पाणी, सकाळी थोडा वेळ द्या संध्याकाळी थोडा वेळ. पण हे कन्सेप्ट आड नाही होत आपल्याला, ते पचत नाही. किंवा त्यांना कसं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजीवाला जर कोणी काही घेऊन आलं तर त्याला तो ॲक्सेप्ट देत नाही, त्याला नावं ठेवली जातात. मी जेव्हा करतो तेव्हा मला बरेच लोक म्हणतात की हा वेळासारखं काहीतरी करतोस, पण जेव्हा तुम्ही प्रूव्ह करून दाखवता तेव्हा ती सक्सेस स्टोरी होती. तेव्हा टेक्नॉलॉजी अडॉप्ट ही केलीच पाहिजे. नवीन गोष्टी आलेल्या आहेत, म्हणजे नवीन आता व्हायरस काय आलं तर त्यासाठीचे काही औषध आहेत ते घ्यायलाच पाहिजे. स्प्रिंकलर आलेले आहेत ते घ्यायलाच पाहिजे. जोपर्यंत जुन्या पद्धतीने शेती करून तुम्ही आता मार्केटमध्ये टिकू शकत नाही, मग त्याला एकच गोष्ट आहे, जेव्हा ॲटमॉस्फिअरिक कंडिशन असे होते फेवरेबल असते, मग त्यावर्षी प्रचंड एकच प्रकारचं पीक प्रचंड येतं, पण ते तुमच्या मेहनतीने येत नाही, ते ॲटमॉस्फिअरिक कंडिशनमुळे येतं. जे काय पीक आहे त्याला जर व्यवस्थित जर आणायचं असेल तर तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजीचा सहारा घेतल्याशिवाय काही होत नाही. फक्त त्याला प्रॉब्लेम एकच असतो की इन्व्हेस्टमेंट हा एकच प्रॉब्लेम असतो. तो मात्र गव्हर्नमेंटने कुठंतरी सपोर्ट कसा करता येईल आणि एखादा फेल झालाच तर त्याला परत कसं लोन देता येईल. म्हणजे या केसमध्ये रियालिटी समजून घेतली पाहिजे. सरांनी सांगितलं की पहिलं लोन घेतलं ते फेडलं नाही मग दुसरं देऊ शकत नाही, पण जर त्यांच्याकडे जर तो रिपोर्ट असेल की नॅशनल क्लायमेटमुळे जर त्याचं पीक गेलं असेल तर त्याला दुसरं दिलं गेलं पाहिजे. माहीत नाही मला आता कसं, मी त्या सेक्टरमध्ये काम नाही करत किंवा मी तिथंपर्यंत नाही गेलो, पण जे काय ऐकतो आपण त्याप्रमाणे आपल्याला तसे सोल्युशन्स जर दिले तर यूथचा इंटरेस्ट वाढेल असं काही करता आलं पाहिजे. त्यांना एक कॉन्फिडन्स आला पाहिजे की याच्यातून मी चालेल. जसं मी म्हटलं की आज हाही प्रश्न आहे की मुलांना मुली मिळत नाहीत किंवा मुली, त्यांना म्हटलं की तुम्ही कार्ड छापा ना, स्वतःचं कार्ड बनवा ॲग्रो फॉर्म म्हणून, शेती करू सांगूच नका, माझा ॲग्रो फॉर्म आहे सांगा, जे उत्पन्न येतं ते बँकेत टाका. का नाही होतं ते, तेवढं त्याच्या सॅलरीपेक्षा डबल मिळतं ते, फक्त तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे सर. आणि हे जे तुमचे प्रोग्राम आहेत असे अनेक प्रोग्राम व्हायला पाहिजेत. गावागावामध्ये हा मेसेज गेला पाहिजे. ह्यातून थोडे जरी लोक शेतीमध्ये, जसं मी म्हटलं की काही वडिलांना वाटलं की माझा मुलगा शेतकरी झाला पाहिजे, त्या दिवशी खरं या प्रोग्रामचा मी म्हणेन की चेंज कुठेतरी झाला आणि तो होईल थोड्या दिवसामध्ये. मी माझ्या मुलालासुद्धा मी आता सरांना भेटलो की ॲग्रिकल्चरमध्ये काय ॲडिशनल टेक्नॉलॉजी, म्हणजे आपण हे जे आहेत शीतगृह जे आहेत कोल्ड स्टोरेज म्हणतो ना, जोपर्यंत कोल्ड स्टोरेज किंवा याचा मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटचं गोडाऊन होत नाहीत आणि त्याला तेवढं इझिली ठेवता आला पाहिजे मला, त्याला जर प्रिक्युअर प्रॉपर करता आला तर आज नवीन असेल ना त्याला तो चांगला रेट मिळू शकतो. पण शेतकऱ्यांचं कर्ज इतकं असतं ते उत्पन्न आलं की दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जातो आणि मग तो डाऊन, आपण टी व्हीच्या याच्यावरून कांदा आला की लगेच डाऊन होतो 4 दिवसामध्ये. तर थोडंसं पेशन्स त्यांना धरता यायला पाहिजे, कारण का की पाठीमागे त्यांचं कर्ज खूप असतं. तर येणारी नवी पिढी मात्र ह्याच्यासाठी तयार होईल असं मला वाटतं. खरं सर, मला असं वाटतं की तुमची जी संकल्पना आहे की अनेकांना, म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना काय त्यांच्या आईवडिलांनाही माहीत नसतं की नेमकं काकडीचं बी लावल्यानंतर काकडीचं झाड येतं कसं, त्याला काकडी लागते कशी. म्हणजे पु ल देशपांडेंनी जसं त्यांच्या एका याच्यात म्हटलेलं आहे की मुंबईकरांना असं वाटतं की कापूस हा गादीतच तयार होतो आणि मग तो काढून दुसरी गादी केली जाते, तसं अनेकांचं आहे. आणि मला असं वाटतं की ही संकल्पना जर प्रत्यक्षात आली तर अनेकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि जसं तुम्ही म्हणताय की एखाद्या वडिलांना वाटणं की आपला मुलगा शेतकरी व्हावा, हीच खरी शेतीतनं समृद्धीकडे जाण्याची वाटचाल असेल. सर, आज तुम्ही आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. मी संजय देशमुख सरांचा सत्कार करण्यासाठी डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक डॉक्टर केदार रहाणे तसेच राजहंस दूध संघाचे चेअरमॅन श्री रणजित देशमुख सर यांना मंचावर येण्याची विनंती करते.